नाटकातला अभिनय आणि सिनेमातला अभिनय यातला फरक गुणात्मक क्वालिटेटिव्ह नसतो, तर संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह असतो. नाटकातला अभिनय जरा ढोबळ करावा लागतो आणि तोच सिनेमातला अभिनय सूक्ष्म करावा लागतो. नाटकातला प्रेक्षक हा रंगमंचापासून म्हणजे अभिनेत्यापासून खूप दूर असतो, त्यामुळे खूपच ठळक अभिनय नाटकात करावा लागतो. नाटकात अभिनय करणं हे जास्त अवघड असतं, कारण पहिल्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकाला तो खूप जास्तही वाटता कामा नये आणि शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकालाही तो तितकाच परिणामकारक आणि योग्य वाटला पाहिजे. हा समतोल राखण्याचं काम रंगमंचावर असलेल्या अभिनेत्याला सतत करावं लागतं. सिनेमामध्ये कितीही सूक्ष्म अभिनय केला तरी तो पडद्यावरच्या प्रचंड चित्राद्वारे म्हणजे क्लोजअपद्वारे प्रेक्षकांना जाणवू शकतो. अभिनय करताना एखादी भावना तिच्या सर्व उंचवट्यासह, खोलीसह, छिद्रांसह, फटींसह, कंगोऱ्यांसह अनुभवाच्या पातळीवर जाणवणे हा पहिला भाग आणि त्या भावनेचा आविष्कार चेहरा, डोळे, शरीराचे इतर अवयव आणि आवाज यांचा वापर करून करणे हा दुसरा भाग. नाटकात अभिनय करताना या दोन्ही भागांचा वापर भरपूर पण अति नव्हे प्रमाणात करावा लागतो. चित्रपटात व्यक्त करण्याची भावना जर पुरेशा तीव्रतेने अनुभवाच्या पातळीवर जाणवली तर आपोआप चेहऱ्यावर ते भाव उमटतील आणि कॅमेरा 100 पटीने मोठे करून ते क्लोजअप मध्ये दाखवू शकतो.